दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन तर्फे आयोजित आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन सस्नेह निमंत्रण दिनांक 4 ते दिनांक 6 ऑक्टोबर 2024. स्थळ ARD सिनेमा हॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा. प्रदर्शनाची वैशिष्ट्ये 1 लाखांवर लोकांची भेट, 100हून अधिक स्टार्टअप, 500हून अधिक उद्योजक, व्यवसाय नेटवर्क विस्ताराचा फायदा, सर्व प्रकारची दर्जेदार उत्पादने, खवय्यांसाठी अस्सल पदार्थांची खाद्य जत्रा, युवा उद्योजक आणि उद्यमी महिलांचा सहभाग, शेतकऱ्यांची सेंद्रिय उत्पादने, घरगुती पदार्थ व गावरान मसाले, हस्तकला वस्तू आणि हस्तशिल्प, व्हेज नॉनव्हेज पदार्थांची मेजवानी, गावरान झणझणीत चव, उद्यमी आणि उद्योजक महिलांचे स्नेहमिलन. मनसोक्त आनंदासाठी सहकुटुंब अवश्य भेट द्या. विनीत अॅडव्होकेट जयश्रीताई शेळके, अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन बुलढाणा. महार रेजिमेंटच्या वर्धापन दिनानिमित्त बुलढाण्यात भव्य मिरवणूक. ऐतिहासिक अनेक घटनेचे दाखले देत महार रेजिमेंट ही जात शौर्यवान असल्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्वी काळात ब्रिटिशांना पटवून दिली होती. प्रामाणिक, नम्र आणि अभिमानाचा महार जातीचा गौरवशील इतिहास आहे. याची दखल घेत ब्रिटिशांनी द्वितीय विश्वयुद्धाच्या अनुषंगाने सैन्यबल वाढावे या हेतूने 1 ऑक्टोबर 1941 मध्ये महार रेजिमेंटची स्थापना करून वंचित असलेल्या महार जातीतील शूरवीरांना त्यांच्यातील शौर्य दाखवण्याची संधी दिली. या स्मरणार्थ दरवर्षी भारतभरात महार रेजिमेंट स्थापना दिवस साजरा केला जातो. बुलढाण्यात देखील 84वा महार रेजिमेंट वर्धापन दिन साजरा केला जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील महार बटालियनमधील कर्तव्यावर असलेल्या माजी सैनिकांनी शहीद स्मारकावर जाऊन मानवंदना देत बुलढाणा शहरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाला रक्षा विश्लेषक मेजर जनरल संजय सी मेस्टन, सुभेदार मेजर रामभाऊ इंगळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक यशसिद्धी सैनिक संघाने केले होते. सर, आज महार रेजिमेंट का वर्धापन दिन है, किस तरह से देखते हैं आज बुलढाना के इस मौके में आप आए हैं, क्या कहेंगे? महार रेजिमेंट का आज रेजिंग डे है और मेरे को फख्र है और मेरे जवानों पे और फैमिलीज पे, और खासकर वेटरन्स इंग्लिश साहब जो 98 ईयर्स के हैं. ये देखिए, ये इंग्लिश साहब है 98 ईयर्स के. और मैंने इनसे एक ही सवाल पूछा, लड़ाई के लिए तैयार? इन्होंने बोला तैयार, पीछे नहीं हटना है. 98 उम्र के एक वेटरन साहब का जोश देखिए. अभी मेरे को ये खुशी है कि आज हम यहाँ खड़े हुए हैं बाबा भीमराव अंबेडकर साहब के स्टैचू के पास. ये वो शख्स हैं, डॉक्टर साहब, जिन्होंने महार रेजिमेंट वापस खड़ी की थी 1941 में. इन्होंने लड़ाई की हमारे लिए, और यही महार शिवाजी के टाइम में लड़ते थे. उसके बाद अंग्रेज़ों ने रिक्रूटमेंट बंद कर दी थी, लेकिन बाबा साहब हमारी जवानों के लिए लड़े. और आज महार रेजिमेंट में मेरे को भी फख्र है कि मैं इसी महार रेजिमेंट में कमीशन हुआ था, और मेरे जो जवान हैं इतने तगड़े हैं कि आज महार रेजिमेंट पूरे देश में मैं बोलूँगा सबसे माहिर रेजिमेंट है, और लड़ाई में हमने बहुत ही अच्छे काम किए हुए हैं. और जहाँ तक रेजिंग डे का सवाल है, सबसे ज़रूरी चीज़ ये है कि आज ये पलटन, और ख़ासकर आपने अभी पूछा बुलढाना, ये जो हमारी रेजिमेंट है, यहाँ पर जो जवानों का एक एकता है, एक इनका जो सपोर्ट है, आपने खुद देख लिया है कि कितने जोश और होश के साथ इन्होंने ये आयोजित किया है बुलढाना में, जबकि यहाँ पर कोई मिलिट्री कैंटोनमेंट नहीं है. उसके बावजूद, और पूरे महाराष्ट्र से जवान आए हैं और फैमिलीज आई हैं, रात को आज भी आ रहे थे. तो इनका जो जोश है ये दिखाता है कि डॉक्टर भीमराव अंबेडकर जी के लिए कितने ये लोग मतलब जो उन्होंने हमें रेस किया था, आज उनकी आत्मा को शांति होती होगी कि ये जवान उनके चिराग हैं जो आज खड़े हुए हैं उनके सामने. और आज सबसे खुशी की बात है, हम यहीं खड़े हुए हैं. आज महार रेजिमेंट का वर्धापन दिन आहे, काय कार्यक्रमाचं आयोजन कसं आहे? सर्वप्रथम सर्व भारतीयांना महार रेजिमेंटच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महार रेजिमेंट ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आमच्यासाठी एक धरोहर आहे, विरासत आहे, आणि ती विरासत जपण्याचं कार्य आणि काम या सर्व सैनिकांच्या माध्यमातून आपण या बुलढाणा जिल्ह्यामध्ये करत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रभर यशस्वी सैनिक सेवा संघाच्या वतीने हे काम अविरतपणे चालू आहे.
याबरोबर सिनियर लोकांचा, ज्येष्ठ लोकांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन, त्या मार्गदर्शनावरती मार्गपळत आणि मार्गक्रमण आम्ही करत आहोत. आणि यश सिद्धी सैनिक सेवा संघाच्या वतीने महार रेजिमेंटच्या सैनिकांचं एक मोठं असं संघटन पूर्ण महाराष्ट्रभर आपण तयार केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून सैनिकांच्या समस्या, महार रेजिमेंटचा प्रलंबित मागण्याशिवाय आंबेडकरी चळवळीला बळ देण्याचं भव्य असं कार्य या यश सिद्धी सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून होत आहे.